नमस्कार मतदार बंधू आणि भगिनींनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण सर्वत्र सध्या एकच चर्चा आहे आणि ती चर्चा म्हणजे SIR फॉर्म. SIR फॉर्म कसा भरायचा? हा फॉर्म ऑनलाईन भरता येणार का? त्याचबरोबर या ठिकाणी पहा, SIR फॉर्म कधीपर्यंत भरायचा आहे, SIR फॉर्म नाही भरला तर काय होणार आहे, यासारख्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सोबतच एक विनंती असणार आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सरकारी योजनांची नवनवीन माहिती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळेल. चला तर मग सुरुवात करूया या व्हिडिओला आणि जाणून घेऊया SIR फॉर्म संदर्भात महत्त्वाची अपडेट. तर सध्या सर्वत्र एकच चर्चा आहे, ती म्हणजे SIR फॉर्म नेमका भरायचा तरी कसा आणि हा फॉर्म कधीपर्यंत भरायचा आहे, त्याचबरोबर हा फॉर्म भरला नाही तर नेमकं काय होणार आहे. पहा, मतदार बंधू आणि भगिनींना भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर सूचना देण्यात आलेल्या आहेत. 29 जुलैच्या आतमध्ये म्हणजेच 29 जुलैपर्यंत तुम्हाला हा SIR फॉर्म भरून देणं बंधनकारक आहे. अन्यथा काय होणार आहे, तुमचं नाव मतदार यादीतून कट केलं जाणार आहे. त्यामुळे हा SIR फॉर्म जो आहे तो 29 जुलैच्या अगोदर भरणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे. चला तर मग थोडाही विलंब न करता या SIR फॉर्मच्या संदर्भात माहिती जाणून घेऊया. हा फॉर्म नेमका कसा भरायचा हे अगोदर आपण पाहूया. तर या फॉर्ममध्ये तुम्हाला ज्यावेळेस हा फॉर्म तुमच्या हातामध्ये येणार आहे त्यावेळेस तुम्हाला या फॉर्मवरती एकूण 3 रकाने दिसणार आहेत. हा पहिला रकाना, हा दुसरा रकाना आणि त्यानंतर या फॉर्मच्या खाली जो तिसरा रकाना आहे तो इथं तुम्हाला दिसत आहे. आणि हा फॉर्म 3 रकान्यांच्या माध्यमातून तुम्हाला भरून द्यायचा आहे. मात्र प्रत्येक व्यक्तीने सरसकट हे तिन्ही रकाने भरायचे नाहीत. यामध्ये काही नियम आहेत, काही अटी आहेत. हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे ही संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय हा फॉर्म भरायला सुरुवात करू नका. तर आता आपण पाहूया नेमका फॉर्म कसा भरायचा आहे. पाहू शकता, या फॉर्ममध्ये सर्वात वरती अगोदर तुम्हाला तुमची स्वतःची माहिती इथं द्यायची आहे. या ठिकाणी पहा, जो हा पहिला कॉलम आहे या कॉलममध्ये तुमची संपूर्ण माहिती इथं असणार आहे. इथं सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे. पाहू शकता, मतदाराचा ओळख क्रमांक, पत्ता, इथं तुम्हाला स्वतःची सर्व माहिती भरायची आहे. इथपर्यंत गोष्ट सोपी आहे. मात्र पहा, या फॉर्ममध्ये जे खालचे 3 रकाने आहेत हे तुम्हाला कुणी भरायचे आहेत, कसे भरायचे आहेत हे माहीत असल्याशिवाय अजिबात फॉर्म भरायचा नाही. तर या ठिकाणी या फॉर्ममधला जो पहिला रकाना आहे त्यामध्ये हा रकाना किंवा हा कॉलम प्रत्येक व्यक्तीने भरायचा नाही. हा जो कॉलम आहे, हा जो रकाना आहे तो कुणी भरायचा आहे, ज्या व्यक्तींचं नाव 2002च्या मतदार यादीमध्ये आहे अशाच व्यक्तींनी हा फॉर्म भरताना हा पहिला रकाना भरायचा आहे. हा जो रकाना आहे कुणी भरायचा आहे लक्षात आलं असेल तर 2002च्या मतदार यादीमध्ये नाव असणाऱ्या व्यक्तींनीच या ठिकाणी तपशील द्यायचा आहे. पाहू शकता इथं काय काय माहिती आहे. मतदाराचं नाव, मतदार ओळखपत्र क्रमांक, नातेवाईकांचं नाव, नातं, जिल्हा, राज्य, मतदारसंघाचं नाव, मतदारसंघ क्रमांक आणि त्याचबरोबर यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक. ही जी माहिती आहे ती तुम्हाला तुमच्या BLO कडून घ्यायची आहे. आणि जर 2002च्या यादीमध्ये, मतदार यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमची सर्व माहिती भरायची आहे. मात्र जर तुमचं 2002च्या यादीमध्ये नाव नसेल तर हा रकाना तुम्हाला भरायचा नाही. होय, बरोबर आहे. तुम्हाला हा रकाना कधी भरायचा आहे, फक्त 2002च्या यादीमध्ये नाव असेल मतदार यादीमध्ये तरच तुम्हाला हा रकाना भरायचा आहे. अन्यथा हा रकाना तुम्हाला भरायचा नाही, हा मोकळा सोडायचा आहे. तुम्हाला भरायचा आहे पुढचा रकाना, दुसरा 2 क्रमांकाचा जो रकाना आहे तो भरायचा आहे, ज्यांचं नाव 2002च्या मतदार यादीमध्ये नाही अशा व्यक्तींनी. मात्र आता इथं लक्षात घ्या, या रकान्यामध्ये तुम्हाला तुमची माहिती लिहायची नाही, तुमची तिथं माहिती द्यायची नाही. इथं कुणाची माहिती द्यायची आहे तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे, वरील रकान्यात ज्याचं नाव नमूद आहे त्याच्या नातेवाईकांचा मागील
SIR फॉर्ममधील तपशील म्हणजेच काय, आता इथं तुम्ही फॉर्म भरताना सुरुवातीला तुमची माहिती दिलेली आहे आणि ही माहिती तुम्हाला इथं द्यायची नाही, तर तुमच्या नातेवाईकांची माहिती या रखान्यामध्ये तुम्हाला द्यायची आहे. जर तुमचं 2002च्या मतदार यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला इथं भरायची आहे माहिती. कुणाची? नातेवाईकाची. म्हणजेच आई वडील असतील, चुलते असतील, आजी आजोबा असतील, या व्यक्तींची ते तुम्हाला माहिती द्यायची आहे. पाहू शकता स्पष्टपणे सांगितलेलं आहे, वरील रखान्यात ज्याचं नाव नमूद आहे, म्हणजे या रखान्यात ज्याचं नाव नमूद आहे त्याच्या नातेवाईकांची माहिती SIR फॉर्म, मागच्या SIR यादीमधील तपशील इथं द्यायचा आहे. त्या व्यक्तीच्या नाव म्हणजे वडिलांचं नाव, चुलता चुलतींचं नाव, जे तुमच्या नातेवाईकांचं नाव 2002च्या यादीमध्ये नसेल तर तुम्हाला हा पुढचा रखाना भरायचा आहे. तुमच्या नातेवाईकांची माहिती इथं द्यायची आहे. पहा, मतदार ओळख क्रमांक, नातेवाईकाचं नातं, जिल्हा, राज्य, मतदार संघाचं नाव, मतदारसंघ क्रमांक आणि यादी भाग क्रमांक, त्याचबरोबर अनुक्रमांक. ही माहिती तुम्हाला तुमच्या BLO कडून देण्यात येणार आहे. त्यांच्याकडून ही माहिती तुम्हाला घ्यायची आहे आणि या रखान्यामध्ये भरायची आहे. आता समजलं असेल तुम्हाला, या फॉर्ममधील पहिला जो रखाना आहे तो 2002च्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच भरायचं आहे. तुम्हाला नाव नसेल तर हा पुढचा रखाना भरायचा आहे. आणि यामध्ये पण तुम्हाला तुमची माहिती न लिहिता तुमच्या नातेवाईकांची इथं माहिती लिहायची आहे, ज्यांचं 2002च्या मतदार यादीमध्ये नाव आहे अशा. म्हणजेच तुमचे आई वडील, मामा मावशी, चुलता चुलती, आजी आजोबा यांच्या तपशील तुम्हाला या रखान्यामध्ये नमूद करायचा आहे. आता हे दोन तुम्हाला स्पष्ट झाले असतील, हा पहिला कुणी भरायचा आणि दुसरा कुणी भरायचा. त्यानंतर आता तिसरा आणि शेवटचा रखाना नेमका कसा भरायचा आहे आणि तो कोणी भरायचा आहे या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया. हा जो रखाना आहे तिसरा, हा सर्वांना भरायचा आहे. तुमचं 2002च्या यादीमध्ये नाव असो किंवा नसो तरी तुम्हाला हा रखाना भरायचा आहे. इथं तुम्हाला तुमची जन्मतारीख, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, त्याचबरोबर वडिलांचं नाव, वडिलांच्या पालकांचं नाव म्हणजे तुमच्या आजोबांचं नाव, मतदार ओळख क्रमांक, त्यानंतर आईचं नाव, आईचा मतदार ओळख क्रमांक, पती पत्नी, पतीचे नाव. या ठिकाणी पहा, जी माहिती तुम्हाला इथं मागितलेली आहे ती सर्व माहिती द्यायची आहे. हा सर्व रखाना तुम्हाला भरायचा आहे. जरी तुमचं नाव असेल मतदार यादीमध्ये 2002च्या आणि नसेल तरी पण ही माहिती तुम्हाला भरायची आहे तिसऱ्या रखान्यामधील. आणि शेवटी तुम्हाला या फॉर्मच्या खालती साईन करायची आहे. अशा पद्धतीने, अगदी सोप्या पद्धतीने, कोणत्याही गोष्टीचं झंझट, टेन्शन न घेता हा फॉर्म अगदी सुलभपणे भरता येणार आहे. आता सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न, हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरता येणार नाही. लक्षात घ्या, हा फॉर्म तुम्हाला ऑफलाईनच भरायचा आहे आणि हा फॉर्म तुम्हाला BLOच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. घरपोच हे काही ठिकाणी देण्यात येत आहेत पहा, पण ऑनलाईन हा फॉर्म भरता येणार नाही. या गोष्टी लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 29 जुलैच्या अगोदर हा फॉर्म भरा, अन्यथा मतदार यादीतून तुमचं नाव कट केलं जाणार आहे. अशा पद्धतीच्या निवडणूक आयोगाच्या स्पष्टपणे सूचना आहेत. हा व्हिडिओ, ही माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांपर्यंत, सर्वांपर्यंत शेअर करा, जेणेकरून या फॉर्म भरताना त्यांना कोणतीच अडचण येणार नाही. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. धन्यवाद.